बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेमध्ये 4 वर्षांच्या 2 चिमुकल्यांवर शाळेतल्या कर्मचाऱ्यांना अत्याचार केले होते आणि या प्रकरणामध्ये पालक आता संतप्त झालेत। संतप्त पालकांनी शाळेच्या गेट बाहेर ठिय्या आंदोलन केले। शाळा प्रशासन या प्रकरणामध्ये गंभीर नाही असा पालकांचा आरोप आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बदलापूर पोलिसांनी आता शाळेच्या गेटवर मोठा बंदोबस्त ठेवलाय आणि या प्रकरणामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षक आणि मुलांना ने-आण करणाऱ्या सेविकांना निलंबित करण्यात आले। तसंच कंत्राटी पद्धतीने सुरू असलेला सफाई कामगारांचा ठेका सुद्धा रद्द करण्यात आलाय आणि या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे। दरम्यान बदलापूर शहरामध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटताना दिसतात। रिक्षा चालकांनी या घटनेच्या निषेधार्थ आज बंद पुकारलेला आहे। बदलापूरमधली दृश्य आपण पाहतोय। संतप्त पालक शाळेच्या गेट बाहेर जमलेले आहेत। पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे। शाळा या प्रकरणाबाबत गंभीर नाही असा पालकांचा आरोप आहे आणि शाळेमधून काही कारवाई करावी असं म्हटलं जातं। या प्रकरणामध्ये सध्या तरी शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका, मुलांना ने-आण करणाऱ्या सेविकांना निलंबित करण्यात आलेलं आहे। तर याच संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी तिथल्या संतप्त पालकांशी संवाद साधलाय। पाहूया त्यांच्या काय नेमक्या भावना आहेत। आपण पाहू शकतो की शाळेच्या बाहेर शेकडो महिला किंवा नागरिक हे उतरले असून त्याचा निषेध करतायत। वी वॉन्ट जस्टिस हा नारा देत आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांना विचारूया तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत। सर्वात प्रथम बदलापूर शहर हे सांस्कृतिक शहर आहे आणि त्याच्यात अशी ज्या गोष्टी घडतात ते लाजिरवाणी आहे। पोलीस इन्स्पेक्टर होते शितोळे मॅडम, त्या स्वतः लेडीज असताना आता एवढ्याशा मुलीवर अन्याय झाला आणि तो प्रकरण तिने दाबण्याचा प्रयत्न केला। तर अशा बाईला जी पोलीस म्हणण्याच्या लायकीची पण नाही, तिला बदली न करता तिची सस्पेंड करावं तिला आणि त्या मुलाला लवकरात लवकर शिक्षा द्यावी। त्या नराधमाला फाशी झाल्याशिवाय शाळा ओपन नाहीच झाली पाहिजे असं मत आहे। ह्याच्यामुळे बाकीच्या इतर शाळे पण अलर्ट होतील ना, की जेणेकरून ते पण क्विक रिएक्शन घेतील, काहीतरी करतील तरी ॲटलिस्ट दे मस्ट बी हॅव अ दिसतील। जिथपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही आणि त्यापर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत आणि अशा प्रकारे हे आंदोलन अजून चिघळत चाललेलं आहे। पोलीस प्रशासन हे आंदोलन रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र अजूनही या महिला या मागणीसाठी मान्य होत नाही आहेत। जी 24 साठी चंद्रशेखर भुयार, बदलापूर।